हां, असू द्या, टोपी वगैरे असू द्या. हां, आता फर्स्ट नाही काय आपण चालले ते चला. ह्याच्या आधी कोण गेलं नाही गेलं काही माहिती नाही, परंतु आज आम्ही हा दंडनगरी ते आंबोणे रस्त्यावर नवीन सर्वे करण्यासाठी काही म्हणजे शैक्षणिक बाब असल्यामुळे या एक दोन गावाला भेट द्यायला जातोय. त्या अनुषंगाने आमच्या सोबतच आमचे मुस्लिम एज्युकेशन सोसायटी अंतर्गत संचालित उर्दू हायस्कूल पंधेरीचे पूर्ण स्टाफ, आमचे जे गाडी चालवतात आहेत हे कर्मचारी म्हणून श्री जगदीश गायकवाड साहेब, मागे आहेत आमचे नजीरभाई उके आणि आमच्या हायस्कूलचे हेडमास्टर श्री असलम बेलीफ सर, हेही माझ्या संगती आहेत. आणि आपण या नवीन रस्त्याला आज चाललो आहोत. हां, पाणी विशेष करून पाणी आणि त्यांची सुद्धा हे होती एक मनाची की आपण ह्या रस्त्याला जाऊया बघू. तर आज आम्ही ह्या रस्त्याला चाललो. हा रस्ता इथून आता डांबरीकरण रस्ता चालू झालेला आहे. आपण पाहू शकता हा कार्पेट वगैरे काय मारलेला आहे. बघूया कुठपर्यंत रस्ता आहे. आणि हा थेट आंबवणे इथे गेलेला आहे. नवीन रस्ता आहे 7 किलोमीटर. आणि लवकरात लवकर माझी मनाची भावना अशी आहे की ह्या रस्त्याला एस टी मार्ग चालू व्हावा आणि आमच्या पंधेरी ते आंबडवे या ठिकाणी जाणाऱ्या मुलांची, कॉलेजला जाणाऱ्या मुलांची सोय व्हावी एस टीची आणि इतर नागरिकांची सुद्धा. त्याचबरोबर काही विद्यार्थी हे जर ह्या रस्त्याने एस टी मार्ग चालू झाला तर विद्यानगरी या ठिकाणी कॉलेजसाठी म्हणा, हायस्कूलसाठी म्हणा, या इतर जे आमची उर्दू हायस्कूल पंधेरी किंवा पंचक्रोशी पंधेरी मराठी हायस्कूल या ठिकाणी सुद्धा अभ्यास करण्यासाठी, शिकण्यासाठी ये जा करू शकतात. म्हणून आवर्जून या रस्त्याची आज आम्ही पाहणी करतो की रस्ता कसा झालेला आहे. बघूया आता कसा चाललाय रस्ता. बघू शकता चढण अशी केलेली आहे. हा बघा, ही आता एवढा जागा हा काही सोडण्याची काही गरज नव्हती. तिकडून जरासा थोडासा हे करून घेतला असताना तात्पर्य बोलण्याचा म्हणजे उद्देश असा की नशे नकटे मामूसही रस्ता झालेला आहे. हा संपूर्ण चढाव हा डांबरीकरण झालेला आहे. पुढे थोडासा कच्चा आहे आणि हा पूर्ण झालेला डांबरीकरण रस्ता. आज पहिल्यांदा या रस्त्यावरून आमच्या या जगदीशभाई गायकवाड यांची वॅगनारने आम्ही प्रवास करत आहोत या रस्त्याने. बोलण्यासारखं काही तेवढा काय आहे इथपर्यंत मला वाटतं. हां हां, बाईकवाला ते हे बघा, इथपर्यंत हा डांबरीकरण हा समाप्त झाला. आता पुढं हा कच्चा रस्ता आहे. मला नाही अपेक्षा अशी आहे की ह्या पावसाळ्याच्या आधी एस टी चालू व्हावी, परंतु 100% जर काम पूर्ण झाला असता तर बिनधास्तपणे या रस्त्यावर एस टी महामंडळाची एस टी चालू करण्यासाठी काय हरकत नाही. तरीसुद्धा प्रयत्न करायला काय हरकत नाही असा माझा. हा संपूर्ण जंगल आहे.
रस्ता काय नाही एस टी नाही करू शकत ते चालू मनात असं वाटतंय का हो हा नाही होणार एस टी यावर्षी बघायला नको यावर्षी बघायला नको अशी एकंदरीत दिसतोय हा बघा हा कसा टर्न ठेवले नाहीत बघा कसा हा म्हणा कसले इंजिनियर आणि कसले काय पण चला 2002 मध्ये हा रस्ता मंजूर झालंय. नाही रोजगार हमी मधून मंजूर झाला होता रोजगार हमी मधून बंद झाली. ज्या वेळेला काँग्रेसची सत्ता होती मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे होते आणि राज्याचे होते. राज्याचे मुख्यमंत्री होय आणि रोजगार हमीचे अध्यक्ष तालुक्याचे आमचे स्वर्गीय नथुरामजी धाडवे हे होते आणि त्यांच्या माध्यमातून हा एक आंबवणे रस्ता आणि मंडणगड ते टाकवली पंधेरी रस्ता हा दोन्ही रस्ते हे रोजगार हमीतून मंजूर झाले होते आणि कामही सुरू झाला होता परंतु नंतर निधी अभावी आणि ज्याप्रमाणे म्हणजे रोजगार हमीमधून होता रस्ता तशा प्रकारे न होता काही राजकीय पुढारी यांनी JCB वगैरे आणून या रस्त्याचं काम चालू झालं त्याच्यामुळे तो अडथळा आला की रोजगार हमीचा रस्ता हा JCB वगैरे लावून कसा चालू आहे त्यामुळे तो बंद झाला अशी माझी माहिती आहे आणि ही माहिती खरी आहे खोटी नाही ऐकीव नाही जास्तीत जास्त हा कच्चा रस्ता आहे आणि कमी अंतर म्हणजे मला वाटतं 1 किलोमीटर फक्त हा डांबरीकरण झालेला आहे रस्ता पूर्ण पण नाही झालेला आहे जी जागा रिकव्हरी केली होती रस्त्यासाठी पुन्हा कुंपणी घालायला सुरुवात झालेली आहे असं लक्षात येतंय व्हिडिओ फार मोठा होते तेव्हा मी आता इथेच बंद करतो आणि पुढे चालू करतो पुन्हा दुसरा व्हिडिओ